महाराष्ट्रामध्ये आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। प्रत्येक राजकीय पक्ष हे या निवडणुकांच्या तयारीला लागलेले आहेत। मात्र यंदाची निवडणूक हे ठाकरे परिवारासाठी वेगळी असणार आहे, कारण या निवडणुकांमध्ये दोन ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत आणि यावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत खासदार नागेश पाटील आष्टीकर आहेत। साहेब, गेल्या मागच्या अनेक दशकांपासून तुम्ही शिवसैनिक आहात, मात्र काही दशकांपूर्वी ठाकरे घराण्यामधनं राज ठाकरे बाजूला झाले, मात्र आता हे दोन भाऊ एकत्र येत आहेत। खासदार नव्हे तर एक शिवसैनिक म्हणून तुमच्या मनातली प्रतिक्रिया काय आहे? महाराष्ट्रामधलं यामुळे वातावरण कसं आहे? निश्चितच चांगलं राहील, वातावरण खूप छान आहे। आता जवळपास सर्व शिवसैनिकामध्ये अजून एक बळ निर्माण झाल्यासारखं झालेलं आहे आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये चांगली निवडणुकीची तयारी आम्ही अजून जोरात करू शकेल। आणि मुंबई तर विषयच नाही, मुंबई महानगरपालिका हे 1000% शिवसेनेच्या ताब्यात राहील। पण दुसरीकडे हे सगळं ठाकरे बंधू एकत्र येणं सुरू असताना महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये विशेष करून ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू होती। कधी धाराशिवच्या खासदारांचं नाव येतं तर कधी हिंगोली लोकसभेच्या खासदाराचं नाव येतं आहे। तुम्हाला काय वाटतं की ह्या सगळ्या ऑपरेशन टायगरच्या बातम्या नेमक्या कुठून येत असाव्यात? याला काहीतरी आपण सुद्धा असं कोणीतरी सांगितलं आणि आपण म्हणलो असं नाही करायला पाहिजे। काहीतरी आधार पाहिजे त्या गोष्टीला। आपण सगळेजण जाणतात की आता ही कुठून चर्चा निघाली मला माहीत नाही, पण गेल्या सव्वा वर्षापासून म्हणजे जसं निवडणुका संपल्या तेव्हापासून टायगर ऑपरेशन चालूच आहे आणि अजून किती दिवस राहील काय माहिती नाही। म्हणजे कोण चर्चा करते, का चर्चा करते कल्पना नाही। पण तुम्ही जर पाहत असाल तर आम्ही आमच्या परीनं सगळेच आमचे जे काही खासदार लोक आहेत ते इमान इतबारे चांगलं काम करत आहेत आणि आपापल्या मतदारसंघामध्ये आपापले कामं करण्यामध्ये व्यस्त आहेत। त्यामुळं हे कुठल्याही प्रकारची एकही गोष्टीची तथ्य नाही। पण हिंगोलीच्या राजकारणामध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत। भाऊराव पाटील गोरेगावकर जे काँग्रेसचे 3 टर्म आमदार आहेत ते शिवसेनेत गेलेले आहेत। राष्ट्रवादीमध्ये अजितदादांचा मोठा पक्षप्रवेश सोहळा झालेला आहे, त्यात आता ह्या सगळ्या चर्चा होतात। नरेश मस्केसुद्धा म्हणाले की आगे आगे होता है क्या देखो म्हणून। आता ज्याला सत्तेमध्ये जायची घाई झाली असेल ते गेले असतील। आमच्यातून असा काही फार मोठा आमच्या पक्षातून काही फरक पडलेला नाही आहे। ज्याला फार उत्सुकता असेल सत्तेमध्ये जाऊन बसण्याची किंवा काही पैसे कमवण्याची ते लोक गेले असतील, आम्हाला माहिती नाही। आम्ही त्यांचं काय सांगू शकतो, दुसऱ्या पक्षाचं आम्ही काय सांगू शकतो, पण आमच्या पक्षामध्ये अशी काही फार मोठी घडामोड अशी काही कोणती झालेली नाही आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या आणि आम्ही आमचे सक्षम आहोत। साहेब, निवडणुका काही दिवसांवरती येऊन ठेपलेल्या आहेत। काँग्रेस म्हणते की महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरेंना नो एंट्री। नाही, हे मला काही कल्पना नाही। आपण म्हणताय तेच मी ऐकतो, पण अजून माझ्या स्वतःसमोर किंवा असं काही कोणाच्या मी चर्चेत ऐकलेलं नाही आहे। मी सध्या 7-8-10 दिवस झालं मी कंटिन्यू आपल्या मतदारसंघामध्येच आहे, त्यामुळं मला नाही सांगता येणार की तिथं कोण चर्चा केली, पण असं मला नाही वाटत। पण खळखट्याक असलेल्या मनसे प्रमुखांना काँग्रेससोबत घेईल महाविकास आघाडीत? महाविकास आघाडी झाल्याच्या नंतर कोणाला एखाद्याला मान्य असो नसो चालावं लागतं। आघाडी आहे ती, सगळ्याला घेऊन चालणंच आघाडीचा धर्म आहे। आणि आजच्या घडीला ज्या परिस्थितीला आपण समोर जातो आहे ती परिस्थिती उद्भवली असल्यामुळं हे सगळ्या गोष्टी करावंच लागणार आहेत, एकूणएकाला ऐकावं लागणार आहे आणि चालावं लागणार आहे। प्रदेश काँग्रेस जे आहे महाराष्ट्रातलं, त्यांना मग तुम्ही काय आवाहन करणार आहात का एक लोकसभेचे खासदार म्हणून? जसं मी सांगतो तुम्हाला की हे छोट्या छोट्या कार्यकर्त्याच्या निवडणुकी आता त्या हिशोबाने सगळ्यांनी मुंबई महत्त्वाची, मुंबईसुद्धा असली तरी महानगरपालिका म्हणजे हे छोट्या छोट्या कार्यकर्त्याचीच निवडणूक। आता आमदारकी खासदारकी संपली, आता जे कष्ट करणारे कार्यकर्ते त्यांची निवडणूक आहे। त्यामुळे अशा निवडणुकीमध्ये सगळ्यांनीच एकूणएकाच्या कार्यकर्त्याचा विचार केला पाहिजे आणि आघाडी करून निवडणुका हे जिंकल्या पाहिजेत आणि आपल्या कार्यकर्त्याला न्याय दिला पाहिजे। साहेब, शेतकऱ्यांची दिवाळी ही काळी आहे, कारण शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे नाही आहेत, तुटपुंजी मदत मिळत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी रस्त्यावरती पैसे फेकले, तहसील कार्यालयापुढे फेकले। तुमची दिवाळी कशी आहे आणि तुम्ही सरकारला पुन्हा एकदा काही आवाहन करणार आहात का? अतिशय वाईट परिस्थितीची दिवाळी आज सगळ्या शेतकऱ्याची आहे, माझी एकट्याचीच नाही तर सगळ्याचीच ही चालत आहे।
आपण बघताय सध्याला सोयाबीन कापणी वगैरे चालू आहे. अतिशय वाईट परिस्थिती आहे. शेतकरी खूप बेजार आहे आणि काही ॲव्हरेज वगैरे सोयाबीनला काही येत नाही. आलं ते पण सगळं डागेलं आहे. त्याला मार्केटमध्ये भाव नाही आहे आणि सरकारने जे काही तुटपुंजी मदत दिलेली आहे ती 8,000ची तीच फक्त काय ती दिलेली आहे आणि बाकी तर घोषणाच होता. आणि मी तुम्हाला मागेही म्हणलो होतो की लबाडाचं अवतान खाल्ल्याशिवाय काही खरं नाही. त्यामुळं यांची ही मदत कधी मिळेल आणि कधी तेव्हा शेतकऱ्यांना टायमावर जर मदत मिळेल तर ठीक आहे. त्याचं वेळ टाळून जर तुम्ही मदत देत असाल तर ते त्या मदतीला सुद्धा मदत म्हणता येणार नाही. साहेब, शेवटचा प्रश्न आहे. तुमचे विरोधी पक्षातले मित्र संतोष बांगर नगरपालिकेसाठी पुन्हा त्यांनी दंड ठोपाटलेत आणि तयारीला लागलेत. स्वबळाचा देखील त्यांनी नारा दिला आहे. नाही, ते त्यांच्या पक्षाचा विषय असेल. सोबळाचा नारा देव का त्यांनी काही देव, दंड थोपटणं ठीक नाही आहे. आपण माझं म्हणणं की मतं मागताना झुकून मतं मागितले पाहिजे. हे मागेही आपल्याला मी सांगितलं होतं. दंड थोपटणं हे ठीक नाही आहे. मतदार बंधू, मतदार राजा हा त्याच्या एका मतावर आपण एवढे मोठे होऊन बसलेले आहोत. त्यामुळं त्यांच्या मतासाठी आपण दंड थोपटणं ठीक नाही. आपण हात झुकून त्यांचं मत परिवर्तन केलं पाहिजे. आपल्याकडं त्यांचं मन वळवलं पाहिजे. दंड थोपटून होत नसते. तर हे हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टेकर होते. ऑपरेशन टायगरवरती त्यांनी पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिलेली आहे. कोण ह्या बातम्या पेरतंय याचा शोध घेणार असल्याचं देखील खासदार आष्टेकर साम टीव्हीशी बोलताना म्हणाले आहेत. संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.